आपण आता स्टार्ट करतोय थर्ड पॉइंट ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, सो फिजिकल प्रॉपर्टीज आता या सेशनमध्ये मी तुम्हाला फक्त अल्डिहाइड कीटोन्सच्या सांगतेय, कारण केमिकल प्रॉपर्टीज नंतर आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज विथ फिजिकल प्रॉपर्टीज हा पार्ट मी नंतर कार्बोक्सिलिक ऍसिडसाठी घेणार आहे. सो या व्हिडिओमध्ये फक्त डिस्कशन होणार आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. ऍक्च्युली त्याच्याबद्दलची केमिकल रिॲक्टिव्हिटी पण बघू आपण. सो आय कांट से ओनली फिजिकल प्रॉपर्टीज, just let's say general properties of aldehyde and ketones. Okay, it includes both physical as well as chemical property in the sense chemical reactivity, how they react, why they react and how they differ. Okay, so कार्बोक्सिलिक ऍसिड बद्दल मी या रिॲक्शन आता या व्हिडिओमध्ये काही सांगत नाहीये. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. याच्यामध्ये टोटल आपल्याला बघायचे आहेत 5 पॉईंट. ओके, सो 5 पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. सो त्यातला पहिला पॉईंट मी स्टार्ट करते. टोटल आपण बघणार आहे 5 पॉईंट्स. त्यातला पहिला पॉईंट मी स्टार्ट करते, दॅट इज नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. सो बघा, पहिलं नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस तुम्हाला बुकमध्ये पण याच वेने दिलंय आणि बुकमध्ये मध्ये तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टीज झाल्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड पण दिलाय, तो मी सध्यासाठी स्किप केलाय. सो नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, कोणत्या टाईपचे फोर्सेस असतात? सो ऑब्व्हियस गोष्ट आहे की सी डबल बॉन्ड ओ. सी डबल बॉन्ड ओ म्हणजे कोणतं कॅरेक्टरिस्टिक असायला पाहिजे? पोलॅरिटी येणार आहे याच्यावरती. सो याच्यामध्ये पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड असल्यामुळे याच्यामध्ये पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. सो दिस रिझल्ट्स इन टू डायपोल 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 अट्रॅक्शन. ओके, सो डायपोल डायपोल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, याच्यामुळे यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स हेल्ड केला जातो. आता याच्यामध्ये मेन पॉईंट काय बघा, की हा जो पोलर आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आहे निगेटिव्ह चार्ज, डेल्टा निगेटिव्ह, आणि इकडे आहे डेल्टा पॉझिटिव्ह. याच्यामुळे हे ज्यावेळेस ओरिएंट होतात, मॉलिक्युल्स एकमेकांसोबत ज्यावेळेस ओरिएंट होतात, त्यावेळेस समजा जर का इकडे सीओ असेल एका मॉलिक्युलचा, तर इकडे असताना असं असणार, इकडे सी आणि इकडे डबल बॉन्ड. म्हणजे याचा डेल्टा निगेटिव्ह आणि याचा डेल्टा पॉझिटिव्ह आणि याचा डेल्टा पॉझिटिव्ह आणि या ओचा डेल्टा निगेटिव्ह हे एकमेकांना म्हणजे अपोजिटली चार्ज पार्टिकल्स जे आहेत ते एकमेकांना फेस होतात. ओके, सो हा मेन पॉईंट आहे की पोलर कोव्हॅलेंट बॉन्डमुळे डायपोल डायपोल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन अराईज होत आहेत आणि याच्यामुळे ते एकमेकांसोबत ओरिएंट होताना अशा वेनी ओरिएंट होतात सो दॅट अपोजिट चार्ज फेसेस विल फेस इच अदर. ओके, सो हे होतं फक्त नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. सेकंड पॉईंट आपण स्टार्ट करूयात. मी याच्यामध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड बद्दल बोललो नाहीये. तुमच्या बुकमध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड बद्दल सांगितलेलं आहे, मी आत्ता तर नाही सांगत आहे. ठीक आहे, आपण ते पूर्ण कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये नीट व्यवस्थित बघू. आता पुढचं बघा, फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट बद्दल एकच वाक्य असणार आहे, दॅट इज इफ मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस देन बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. ओके, आता फक्त बघा फिजिकल स्टेट कशी आहे. त्यांनी एक एक्झाम्पल दिले, 3 एक्झाम्पल दिले टोटल. फर्स्ट बघा, HCHO, फॉर्मल्डिहाइड ॲट रूम टेम्परेचर गॅस फेजमध्ये असतो. ठीक आहे, आणि त्याचा इरिटेटिंग ओडर असतो. सो त्यांनी फक्त त्याचं एकतर नेचर, ते कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये अवेलेबल आहे आणि त्याबद्दलचा ओडर प्रत्येक वेळेस त्यांनी हेच दिलेलं आहे. सो जर का नेचर ते कोणत्या स्टेटमध्ये अवेलेबल आहे. फॉर्मल्डिहाइड बद्दल त्यांनी सांगितलं की गॅस आणि इरिटेटिंग ओडर आहे. नेक्स्ट बघा, CH3CHO म्हणजे कोण? ॲसिटल्डिहाइड. ॲसिटल्डिहाइड जो आहे तो आहे लिक्विड इन नेचर. सॉरी, त्यांनी सांगितलं नाहीये लिक्विड आहे की नाही, बट CH3CHO दॅट इज ॲसिटल्डिहाइड इज वोलाटाईल. ठीक आहे, अँड कलरलेस लिक्विड. ओके, ओडर बद्दल सांगितलं नाहीये. आता नंतर त्यांनी थर्ड कंटेंट सांगितलं, तो आहे ॲसिटोन बद्दल, CH3COCH3. तर हा आहे लिक्विड स्टेटमध्ये आणि याचा प्लेजंट ओडर असतो. ओके, आता त्यांनी इन जनरल हायर मॉलिक्युल्स, हायर अल्डिहाइड आणि कीटोन्स बद्दल सांगितलंय. मी नेहमी अल्डिहाइडला AL लिहिते आणि कीटोनला ऍक्च्युली 1 लिहू शकते, बट तुम्ही पुन्हा कन्फ्यूज व्हाल म्हणून मी कीटोन लिहिते. ओके, सो अल्डिहाइड अँड कीटोन्स, हायर अल्डिहाइड जे आहेत ते आहेत प्लेजंट ओडरचे, म्हणजे हे सगळेजण त्यांचा वास चांगला असतो. बट हायर कीटोन जे आहेत ते ब्लांड आहेत.
सो ब्लांट ओडर असतो हायर कीटोनचा आणि प्लेजंट ओडर असतो अल्डिहाइडचा. हे आपण हायर कीटोन्स बद्दल बोलतोय. ओके, तेच HCHO बघितला म्हणजे लोअर सगळ्यात बेसिक अल्डिहाइड जो बघितला फॉर्मल्डिहाइड, त्याचा मात्र ओडर इरिटेटिंग होता. ओके, सो हे दोन्ही अपोजिटली एकमेकांना आहेत. आणि मेन थिंग बॉइलिंग पॉईंट बद्दल, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस ॲज मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस. ओके, दिस इज व्हेरी बेसिक गोष्ट की बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होतो मॉलिक्युलर मास इन्क्रीज झाल्यानंतर. ह्या पहिल्या दोन गोष्टी तरी मेन आहेत, म्हणजे मेन म्हणजे प्रत्येक चॅप्टरमध्ये आपण या दोन पॉईंट बघतो. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट जो बघतो तो आहे सोल्युबिलिटी. सो बघा व्हॉट दे आर सेईंग अबाउट सोल्युबिलिटी. सो सोल्युबिलिटीमध्ये काय आहे, सोल्युबिलिटी म्हणजे आपण नॉर्मली वॉटर सोबत चेक करतो. सो सीओ मध्ये हा जो कार्बोनिलमध्ये हा जो ऑक्सिजन ग्रुप आहे हा इन्व्हॉल्व्ह होतो वॉटर सोबत हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये. म्हणजे वॉटरचा HOH आणि या सीओचा O या दोघांमध्ये होतो हायड्रोजन बॉन्डिंग. आणि या हायड्रोजन बॉन्डिंगमुळे लोअर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आर सोल्युबल. लोअर अल्डिहाइड अँड कीटोन्स आर सोल्युबल इन वॉटर. ओके, सो मेन वॉटरमध्ये सोल्युबल होण्यासाठी एकच फॅक्टर लागतो, दॅट इज हायड्रोजन बॉन्डिंग. सो हा हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट आहे, सो म्हणून यांच्यामध्ये सोल्युबिलिटी आहे. बट जसं आपण हायर कीटोन्समध्ये जसा हा हायड्रोकार्बनचा पार्ट इन्क्रीज होत जाईल, तसा हा पार्ट जर का इन्क्रीज होत गेला की याचा इफेक्ट कम्पॅरेटिव्हली कमी व्हायला लागतो. त्याच्यामुळे याची सोल्युबिलिटी डिक्रीज व्हायला लागते. सो हायर अल्डिहाइड कीटोन्सची सोल्युबिलिटी डिक्रीज होते ॲज द हायड्रोकार्बन पार्ट इज व्हेरी मेजर अँड इन्फ्लुएन्स ऑफ O अँड H, दॅट इज हायड्रोजन बॉन्डिंग इज व्हेरी लेस. ओके, सो हे होतं पूर्ण सोल्युबिलिटी बद्दल. खूप काही अवघड नाहीये, बघितलं तुम्ही काय काय झालेलं आहे. आता आपण घेऊयात फोर्थ पॉईंटमध्ये आहे पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. आता इथून सगळ्यात मेन पार्ट सुरू होतोय या पार्टचा, पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप. एक्झॅक्टली काय पोलॅरिटी, आपण हे बघितलं की पोलॅरिटी आहे, बट काय तर कार्बोनिल ग्रुप म्हणजे काय. अगेन मी काढते C डबल बॉन्ड O, बरोबर. सो हा कार्बोनिल ग्रुप म्हणजे C डबल बॉन्ड O आहे, बरोबर. तर या C आणि O मध्ये जो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे तो जास्त आहे. म्हणजे कार्बन आणि हा ऑक्सिजन यांच्यामधला इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स जास्त आहे. आणि या हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजनमुळे सगळ्यात जास्त म्हणजे इथे डबल बॉन्ड पण आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स पण आहे. याच्यामुळे येतो एक मेन गोष्ट अस्तित्वात येते, दॅट इज रेझोनन्स. या रेझोनन्स इफेक्टमुळे यांच्यामध्ये रिॲक्शन पण जास्त आहे. सो तुम्ही ऍक्च्युली बघितलं असेल की आपण प्रिपरेशनमध्ये 14 रिॲक्शन केल्यात. कुठल्याच आतापर्यंत चॅप्टरमध्ये कोणालाच बनवताना 14 वेनी आपण बनवलेलं नाही, बरोबर. दॅट इज अल्डिहाइड कीटोन बनवायला आपल्याकडे 14 वेज आहेत. ओके, सो कोणत्याच कंपाऊंडला एवढे 14 वेज नाही जेवढे अल्डिहाइड कीटोन आहेत. ओके, आणि त्याच्या केमिकल रिॲक्शन तर त्याहून जास्त आहेत. त्याहून एक्झॅक्टली आपण बघणार आहे पुढे. सो केमिकल रिॲक्शन त्याच्यापेक्षा जास्त आहेत. त्याच्यामुळे हे समजून घ्या की हे सगळं करायला मेन फॅक्टर कोण आहे, दॅट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ही जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आणि याच्यामध्ये पुन्हा ॲडिशनल रेझोनन्स. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी C आणि O मधली आपण अल्कोहोलमध्ये पण बघितली, इथरमध्ये पण बघितलेली, बरोबर, किंवा अल्कोक्झी ग्रुपमध्ये पण बघितलेली. बट हा जो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे विथ इन्फ्लुएन्स ऑफ डबल बॉन्ड, दॅट इज डबल बॉन्ड आला की बेन्झिनमध्ये जसं आपण रेझोनन्स स्ट्रक्चर बघितलंय तसंच इथे पण रेझोनन्स स्ट्रक्चर होत आहे. मी ते काढून दाखवते एक्झॅक्टली रेझोनन्स स्ट्रक्चर काय होत आहे. यांच्यामध्ये हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स आहे. ओके, सो आता हा ज्यावेळेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स बिल्ड होतो त्यावेळेस आपण दाखवतो डेल्टा मायनस आणि डेल्टा प्लस. ओके, आता याच्यामध्ये काय होतंय बघा की ज्यावेळेस इकडे आहेत ऑक्सिजनचे 2 लोन पेअर, ज्यावेळेस तो डबल बॉन्ड असणार आहे, ठीक आहे. तर कधी कधी काय होऊ शकतं की हा बॉन्ड डायरेक्टली इकडे रिप्लेस होऊ शकतो. याचं स्ट्रक्चर कसं एक्सचेंज होऊ शकतं, इकडे जो डबल बॉन्ड होता तो आपण वरती शिफ्ट केलेला आहे. त्याच्यामुळे एक्स्ट्राचा डबल बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व्ह असतात, एक ऑक्सिजनचा एक कार्बनचा. सो एक्स्ट्राचा एक कार्बनचा इलेक्ट्रॉन पण त्याच्यावरती गेला बिकॉज डबल बॉन्ड मधला कार्बनने जो शेअर केला होता तो पण वरती गेला. त्याच्यामुळे इथे चार्ज येणार आहे निगेटिव्ह आणि या कार्बनवरती पॉझिटिव्ह. का, कारण कार्बनचे इथे 4 बॉन्ड होत होते बट तो होता जो तो इलेक्ट्रॉन ऑक्सिजनने ओढून घेतला. त्याच्यामुळे इकडे झाला निगेटिव्ह, इकडे झाला पॉझिटिव्ह. तर हे स्ट्रक्चर स्टेबिलाइज होऊ शकतं, म्हणजे हे अल्टरनेटली चालू राहतं. यांचं जम्पिंग अँड पुन्हा
डबल बॉन्ड हे कंटिन्युअसली चालू राहतं, म्हणून याला रेझोनन्स हायब्रिडमध्ये कसं दाखवता येईल, तर आपण त्याला डॉटेड लाईननी दाखवतो. ओके, सो ह्याच्यामुळे डेल्टा मायनस आणि इकडे डेल्टा प्लस तयार झालाय. हा जो डेल्टा प्लस तयार झाला, डेल्टा प्लसचा मिनिंग काय, की तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रॉन डेफिशियंट. म्हणजे ह्याच्याजवळ इलेक्ट्रॉनची कमी आहे, बरोबर, कारण त्याला त्याचं ऑक्टेट कम्प्लीट करायला 2 इलेक्ट्रॉन हवेत. कारण एक इलेक्ट्रॉन तो ऑलरेडी ऑक्सिजन सोबत शेअर करत होता स्वतःचा, आणि एक ऑक्सिजननी त्याच्यासोबत शेअर केलेला, असे 2 इलेक्ट्रॉन होते. सो हा झाला इलेक्ट्रॉन डेफिशियंट, म्हणून याच्यावरती चार्ज आला होता इथे पॉझिटिव्ह. सो कंटिन्युअसली तो या स्टेटमध्ये नाही राहू शकत, त्याच्यामुळे याला आपण रेझोनन्स हायब्रिड तयार करून याच्यावरती डेल्टा प्लस दिलाय. म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाल्यामुळे याच्यावरती आता इलेक्ट्रॉन डेफिशियंट जर का झाले तर यांची इलेक्ट्रोफिलिसिटी वाढली आहे. इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजेच इलेक्ट्रोफिलिसिटी. हे सगळे जे वर्ड आहेत ना, हे तुम्हाला मे बी अवघड वाटू शकतात, फक्त समजून घ्या की एक्झॅक्टली आहेत काय. इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजे माझ्याकडे इलेक्ट्रॉन नाहीये, तर ऑब्व्हियस मी इलेक्ट्रॉन लव्हिंग होते, कारण मला इलेक्ट्रॉन हवेत. सो आय विल अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन लव्हिंग काय बरं म्हणता येईल कंपाऊंड्स. सो जर का सीओ मधला सी हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला, त्याच्यावरती पॉझिटिव्ह साईन आली, म्हणजे तो इलेक्ट्रॉन लव्हिंग झाला. जे आपल्याकडे नसतं त्याच्यावरती आपण जास्त प्रेम करतो, बरोबर. सो इलेक्ट्रोफिलिसिटी म्हणजे इलेक्ट्रॉन फिलिसिटी, निगेटिव्ह गोष्ट जी आहे त्याला फिलिक म्हणजे लव्ह. सो निगेटिव्ह म्हणजे जे आपण इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्ह बोलतो त्या अर्थाने. सो याची इलेक्ट्रोफिलिसिटी इन्क्रीज झाली आहे, त्यामुळे याच्यावरती आता पुढची गोष्ट नीट समजून घ्या, न्यूक्लिओफाईलचा अटॅक इझिली होऊ शकतो. आता न्यूक्लिओफाईल म्हणजे काय, आता समजा जर का कार्बन इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, म्हणजे तो कसा आहे, इलेक्ट्रॉन लव्हिंग आहे. आता न्यूक्लिओफाईलला समजून घ्या, म्हणजे हा कार्बन झाला इलेक्ट्रोफाईल, ठीक आहे, ती गोष्ट राहिली बाजूला. आता न्यूक्लिओफाईल समजून घ्या, जी आपण डिस्कस केलं होतं RX मध्ये पण. सो एवढा 8 कंपाऊंडचा चार्ट होता की 8 कंपाऊंड त्याच्यावरती अटॅक होत होते अँड दे वर न्यूक्लिओफाईल्स. सो न्यूक्लिओफाईलचा मिनिंग काय असतो, की ज्यांच्याकडे ऑलरेडी न्यूक्लिओफाईल म्हणजे जे पॉझिटिव्ह लवर असतात, न्यूक्लियस म्हणजे पॉझिटिव्ह सेंटर, सो पॉझिटिव्ह सेंटरला जे अट्रॅक्ट होतात असे ते असतात न्यूक्लिओफाईल. मग असे कोण अट्रॅक्ट होतात, तर न्यूक्लिओफाईल कोणाकडे अट्रॅक्ट होतील, इलेक्ट्रोफाईलकडे. म्हणजे या कार्बनवरती न्यूक्लिओफाईलचा अटॅक इझिली होऊ शकतो, कारण हा कार्बन स्वतः कसा आहे, इलेक्ट्रोफाईल. ओके, आय गेस तुम्हाला कळलं असेल, नीट समजून घ्या, एकदम सिंपल आहे. न्यूक्लिओफाईल म्हणजे जो स्वतः इलेक्ट्रॉन रिच असतो तो असतो न्यूक्लिओफाईल, जो इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो तो असतो इलेक्ट्रोफाईल. ओके, न्यूक्लिओ म्हणजे पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रो म्हणजे निगेटिव्ह. सो फाईल म्हणजे लव्ह, आणि बस एवढंच मेन गोष्ट इम्पॉर्टंट आहे समजायच्या. 3 गोष्टी, इलेक्ट्रो म्हणजे निगेटिव्ह, न्यूक्लिओ म्हणजे पॉझिटिव्ह, फाईल म्हणजे लव्ह. अँड देन अटॅक अपोजिट पोल्स अट्रॅक्ट इच अदर अँड देन अटॅक ऑन इलेक्ट्रोफाईल बिकॉज ऑफ न्यूक्लिओफाईल. ओके, सो ही होती पोलॅरिटीची पूर्ण डेफिनेशन, की कोण कसं काय बिहेव करते आणि कशामुळे पोलॅरिटी अराईज झाली आहे. ओके, सो आपण आता पुढच्या पार्टकडे जाऊयात. आता यालाच धरून त्यांनी एक पुढचा पार्ट क्रिएट केलाय, दॅट इज 5वा पार्ट आहे हा आपला, दॅट इज रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. आता रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड इन कीटोन मध्ये काय होत आहे, पहिला पॉइंट समजून घ्या की ही रिॲक्टिव्हिटी कशामुळे होणार आहे. दिस इज बिकॉज ऑफ पोलॅरिटी ऑफ CO, जे आपण आता 4थ्या पॉइंटमध्ये डिस्कस केलं. तेच इलेक्ट्रोफिलिसिटी, न्यूक्लिओफाईल अटॅक, तेच सगळं असणार आहे. ओके, ह्या पोलॅरिटीमुळे, या COच्या पोलॅरिटीमुळे अटॅक कोणाचा होणार आहे, न्यूक्लिओफाईलचा. ओके, न्यूक्लिओफाईलला आपण NU मायनस लिहितो, कारण हा स्वतः न्यूक्लिओफाईल असतो, त्याच्यावरती चार्ज असतो मायनसचा, बिकॉज दे आर इलेक्ट्रॉन रिच पर्सनॅलिटीज. ओके, सो न्यूक्लिओफाईलचा अटॅक होणार आहे ऑन कार्बन विच इज इलेक्ट्रोफाईल. नेक्स्ट सेकंड थिंग बघा, आता मेन थिंग, अल्डिहाइड्स आर मोर ससेप्टिबल म्हणजे ते जास्त इझिली न्यूक्लिओफाईलला ऍक्सेप्ट करतात, आर मोर ससेप्टिबल टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक अटॅक दॅन कीटोन. म्हणजे आता आपण अल्डिहाइड कीटोनच बघतोय, तर अल्डिहाइड कीटोन मध्ये पण अल्डिहाइड जास्त रिस्पॉन्सिबल आहे अटॅकसाठी.
कीटोन तेवढा नाहीये, म्हणजे करतो कीटोन पण कीटोन तेवढा नाहीये. का समजून घ्या. सगळ्यात मेन गोष्ट अल्डिहाइड आणि कीटोनकडे बघा आणि स्वतःलाच विचारा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम. सी अल्डिहाइडचं स्ट्रक्चर काय आर सी ओ एच आणि कीटोनचं स्ट्रक्चर आहे आर सी ओ आर डॅश. आपण म्हणतोय की हे इकडून आताच मी तुम्हाला सांगतेय ही जी मेन थेरी आहे ना हेच तुम्हाला पुढच्या केमिकल रिॲक्शन्स मध्ये सगळ्यात जास्त हेल्प करेल. तुम्हाला बघायला मिळेल ऑलमोस्ट एव्हरी रिॲक्शन मध्ये आपण हा सीओ मधला एक बॉन्ड तोडणार आहे. हा जो सीओ मधला हा एक बॉन्ड तोडून आता हे तर ऑलरेडी फिक्स्ड असणार आहे, तिथे अल्डिहाइड असू नये तर कीटोन असू दे, तर इकडे एक बॉन्ड ओपन होणार आहे, इकडे एक बॉन्ड ओपन होणार आहे. म्हणजे इकडचा बॉन्ड तोडून आपण काय केलं, हे जे दोन बॉन्ड होते ते ओपन केले आणि मग या कार्बनला इकडून न्यूक्लिओफाईलचा अटॅक होणार आहे. ओ कडे मोस्टली नॉर्मली एचच जातो. सो पुढे जे काही बघणार आहे आपण तिथे लक्षात ठेवा की नॉर्मली एच असेल कंपाऊंड मध्ये, न्यूक्लिओफाईल मध्ये एच असेल हायड्रोजन, हायड्रोजन विल गो टुवर्ड्स ऑक्सिजन अँड कार्बन वरती उरलेला रेस्ट ऑफ द न्यूक्लिओफाईल अटॅक होईल. ओके, सो हे समजून घ्या की प्रत्येक वेळेस हा अटॅक होणार आहे. तर इथे समजा जर का मी क्राउडिंग करून टाकलं तर या क्राउडिंगमध्ये येणारा न्यूक्लिओफाईल इझिली येऊ शकेल का? नाही. पण अल्डिहाइडकडे जर का नीट बघितलं तुम्ही तर अल्डिहाइडचा एक पार्ट आपण कंट्रोल करू शकतो बाय हायड्रोजन. तो पार्ट आपला एवढाच आहे, म्हणजे हायड्रोजन फक्त एवढीच जागा घेतोय आणि बाकी एवढी जागा पूर्ण रिकामी आहे. सो डिरेक्टली तुम्हाला कळतंय. नॉर्मल लॉजिक लावा, टेक्निकल लँग्वेजमध्ये सध्या नका घुसू. आधी समजून घ्या की अल्डिहाइड का ससेप्टेबल आहे, अल्डिहाइड का जास्त रिस्पॉन्सिबल आहे. बिकॉज अल्डिहाइडकडे फक्त एकच हायड्रोजन ॲटम आहे विच इज व्हेरी स्मॉल. देअरफॉर न्यूक्लिओफाईल कॅन अटॅक इझिली. हे आपण SN1 SN2 मध्ये पण शिकलो होतो, बरोबर. सो ही गोष्ट नीट समजून घ्या की हायड्रोजन असल्यामुळे त्याची जागा कमी आहे, त्यामुळे तो इझिली अटॅक करून देऊ शकतो कोणाला पण, आणि त्याच्यामुळे अल्डिहाइडचे रिॲक्शन जास्त आहेत कम्पेअर्ड टू कीटोन. ओके, आता आपण हेच सगळं टेक्निकल लँग्वेजमध्ये बघूयात. हे ऍक्च्युली मी तुम्हाला सांगितलं स्टेरिक इफेक्ट. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट पण सांगते. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट इज अगेन बिकॉज ऑफ दिस आर. म्हणजे इकडे आपण एच बघतोय आणि इकडे आर डॅश बघतोय. इकडे आपण हेल्प नाही करू शकत, दोघांकडे आर सेम असू शकतो किंवा आरला रिप्लेसमेंट नाही. जर का अल्डिहाइड हवा असेल तर इथे आर लागेल, कीटोन हवा असेल तर इथे तर लागणारच आहे, बट इथे पण लागेल. पण अल्डिहाइडकडे आपल्याला हायड्रोजनचा ऑप्शन आहे इन्स्टेड ऑफ सेकंड आर. सो आपण दोन इफेक्ट बघणार आहे की अल्डिहाइड, वाय अल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन. तर त्याचे पहिला पॉइंट आहे दॅट इज इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणजे आता हे सगळं 11th मधलं येणार आहे. प्लस आर इंडक्टिव्ह इफेक्ट, प्लस आय इफेक्ट, मायनस आय इफेक्ट. हा आपण फिनॉल आणि अल्कोहोलमध्ये पण बघितला होता. बऱ्यापैकी सिमिलर, म्हणजे एक्झॅक्टली तोच आहे, फक्त तिकडे आपण आर आणि ओ मधलं बघितलं होतं. आता आपण इथे आर सी डबल बॉन्ड ओ मध्ये बघणार आहे. ओके, रिझन्स एक्झॅक्टली सेम आहेत कारण शेवटी आरच ग्रुप आहे. सो आर ग्रुपचं जे काम अल्कॉक्साइड फिनॉक्साइड मध्ये होतं तेच इकडे पण आहे. तिकडे आपण बघितलं होतं की व्हाय फिनॉल्स आर बेस अँड अल्कोहोल्स बिहेव ॲज अ न्यूट्रल कंपाऊंड. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की अल्कॉक्साइड आयन इज नॉट स्टेबल बिकॉज ऑफ प्लस आय इफेक्ट ऑफ आर, आणि फिनॉल का स्टेबल आहे बिकॉज ऑफ रेझोनन्स स्ट्रक्चर. ठीक आहे, त्याच्यामुळे फिनॉल चांगले बेस ऍसिड झाले, बट अल्कोहोल्स आर नॉट ऍसिड, दे आर न्यूट्रल इन नेचर. ओके, सिमिलरली त्याच प्लस आय इफेक्ट म्हणजे त्याच आरने इकडे पण घोळ घातलाय. सो बघा काय केलंय. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणजे काय, आता अल्किल ग्रुप्स हॅव, आता हा जो आर ग्रुप आहे सगळीकडे, मी तुम्हाला आता तेच म्हणतेय की सगळीकडे एकच गोष्ट आहे दॅट इज आर ग्रुप. हा जो आर ग्रुप आहे दॅट इज अल्किल ग्रुप्स हॅव इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे काय, आर ग्रुप एक्झिबिट्स इलेक्ट्रॉन डोनेटिंग. ज्यांना माहिती नाहीये हे काहीच नाहीये तर त्यांनी सध्यासाठी लक्षात ठेवा असंच की इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. हे इंडक्टिव्ह इफेक्ट वगैरे सगळं 11th मध्ये होतं. जसं आपण 11ची सिरीज स्टार्ट करू सरांच्या चॅनलवर और मॅट्रिक्सच्या चॅनलवरती, तसं तुम्हाला इंडक्टिव्ह इफेक्ट डिटेलमध्ये समजावलं जाईल. बट आता ही वेळ नाहीये की तुम्ही पूर्णपणे इंडक्टिव्ह इफेक्ट समजून घ्या. इंडक्टिव्ह इफेक्ट शॉर्टमध्ये एवढंच म्हणेन की इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि दुसरा असतो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. जे स्वतः खूप जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात ते असतात इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. म्हणजे काय असतं, ज्यावेळेस कुठलीही दोन इलेक्ट्रॉन शेअर होतात तर त्यावेळेस कोणाकडे तो इलेक्ट्रॉन म्हणजे शेअर्ड इलेक्ट्रॉनचा पार्ट कोणाकडे प्रोबॅबिलिटी जास्त राहू शकतो. कारण कसं असतं, तुम्ही एक रस्सी खेचचा कार्यक्रम बघितला असेल तर समजा इकडे जर का 2-3 जण आहेत आणि इकडे 4-5 जण आहेत,
तर सगळ्यात जास्त तो रस्सीचा पार्ट कुठे राहू शकतो? दोघंही शेअर करतात, दोघंही ओढतात, बट सगळ्यात जास्त कुठे राहील? ते कोणावरती डिपेंड होतं की ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त चांगली ताकद असेल, जे खूप जास्त रस्सी खेचू शकतात. सिमिलरली ज्यावेळेस कुठलीही गोष्ट शेअर होते, म्हणजे कुठलेही 2 इलेक्ट्रॉन शेअर होतात, तर त्यावेळेस इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणजे त्यांच्याकडून दिला जातो. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग म्हणजे त्यांच्याकडून खेचला जातो. तो जो इलेक्ट्रॉन शेअर्ड असतो तो पार्ट कोणाकडे जास्त खेचला जातो? दोज आर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. ओके, ते दाखवतात मायनसचा इफेक्ट आणि आर वाले ग्रुप दाखवतात प्लसचा इफेक्ट. सो हा एवढंच शॉर्टमध्ये सांगू शकते. डिटेलमध्ये समजवण्यासारखं तसं बघायला गेलं तर खूप आहे, बट एवढं जरी कळलं तरी ठीक आहे. ठीक आहे. सो हा जो प्लसचा इफेक्ट आहे दॅट इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ अल्किल ग्रुप. दिस इज द रिस्पॉन्सिबल फॅक्टर की ज्याच्यामुळे इलेक्ट्रॉन डोनेटिंग हा आपण मगासपासून बघतोय की याच्यावरती डेल्टा प्लस आला पाहिजे किंवा डेल्टा प्लस असल्यामुळे काय होत आहे, इथे अटॅक्स इझिली होत आहेत. तर समजा इकडे आर ग्रुप आहे आणि इकडे एच ग्रुप आहे आणि पुन्हा सेम असाच मी कीटोनचा काढते. तर इकडे पण डेल्टा प्लस आहे, इकडे पण डेल्टा मायनस आहे, इकडे 2 आर ग्रुप आहे. तर इकडून प्लसचा इफेक्ट आहे, म्हणजे इकडून इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणजे इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट केला जातोय. ठीक आहे. सो इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट केला जातोय आणि सी आणि एच मध्ये असा काही इफेक्ट नाहीये. इकडे बघा तर इकडे दोन्हीकडून इलेक्ट्रॉन दिला जातोय, म्हणजे इकडून पण दिला जातोय आणि इकडून पण दिला जातोय. ठीक आहे. सो जर का हा पॉझिटिव्ह असेल आणि इकडून फक्त एकदाच दिला जातोय, तर ज्यावेळेस इलेक्ट्रॉन दोन्ही आर कडून दिले जात आहेत, म्हणजे कम्प्लिटली नाही म्हणत आहे, दिस इज प्लसचा इफेक्ट, खेचले जात आहेत. सो कार्बनकडे पुश केले जात आहेत इलेक्ट्रॉन. तर इकडे या डेल्टा प्लसचा इफेक्ट कमी होतोय, म्हणजे याची इलेक्ट्रोफिलिसिटी कमी केली जाते. तो ऑलरेडी कसा आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, बरोबर. त्याच्यामुळेच तर इथून आपण न्यूक्लिओफाईलचा अटॅक करू शकत होतो आणि ते खूप इझी होत होतं. बट समजा जर का याला थोडा थोडा इलेक्ट्रॉनचा काय बरं म्हणता येईल, एक इलेक्ट्रॉन मिळत राहिला, इलेक्ट्रॉनचा काहीसा पार्ट अंश मिळत राहिला, तर याचा अर्थ काय, याची डेफिशियन्सी कमी होत राहणार आहे. म्हणजे याला आता फरक नाही पडणार आहे न्यूक्लिओफाईलनी अटॅक केला तर, हा आता नाटक करायला लागेल. असं इमॅजिन करा की तुम्हाला फक्त तहान लागली, तर तुम्हाला खूप मोठी तहान लागलेली ऍक्च्युली, बट तुम्हाला कोणीतरी एक 2-2, 5-5 मिनिटाला एक एक थेंबर पाणी देत असेल, तर तुमची ती तहान हळूहळू कमी होईल, राईट. सो तुम्हाला पूर्ण असं गटगट पाणी पिण्याचं जे काही असतं की ओके आता खेळून आलं खूप आणि आता पाणी प्यायचंय एकदम आरामात 2-2 ग्लास वगैरे, ती गरज तुम्हाला राहणारच नाही. प्याल, बट तेवढ्या इंटेन्सिटीने नाही प्याल जेवढं तुम्हाला जर का नुसताच काही न देता पाणी प्यायला दिलं असतं तर. ओके. सो इमॅजिन करा तोच इफेक्ट इकडे होतोय, दॅट इज नथिंग बट इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. इकडे पण होतोय, बट इकडे 2 टाइम्स होतोय आणि इकडे एकदाच होतोय. त्याच्यामुळे इकडे न्यूक्लिओफाईलला अटॅक करणं जास्त इझी आहे कम्पेअर्ड टू इथे. म्हणजे इथे पण होतं, हे मी कंपॅरिझन करून दाखवते. इझी डिफिकल्ट म्हणजे एवढंही असं नाहीये. हे फक्त अल्डिहाइडकडे जास्त प्रोन म्हणता येईल आणि कीटोनकडे त्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे, कमी आहे. ठीक आहे. अल्डिहाइडकडे इझिली होतं, कारण अल्डिहाइडला इलेक्ट्रॉन देणारा फक्त एकच आरच ग्रुप आहे, एच कडून नाही येते, कीटोनकडून दोन्हीकडून आहे. त्याच्यामुळे न्यूक्लिओफाईलचा अटॅक होताना हा थोडासा रेजिस्ट करेल, हा नाही करणार, कारण इकडे ऑलरेडी त्याची तहान आहे अजून इलेक्ट्रॉन ग्रुप घेण्याची. ठीक आहे. सो हा होता इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. तो याच्यामध्ये आपण काय काय शिकलो की अल्किल ग्रुप हॅव इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. त्याच्यामुळे हे डिक्रीज करतात या पॉझिटिव्ह कार्बनची इलेक्ट्रॉन डेफिशियंट जो असतो तो डेफिशियन्सी डिक्रीज करतात. त्याच्यामुळे याची इलेक्ट्रोफिलिसिटी कमी होतीये. दॅट इज डेफिशियन्सी ती कमी करणं म्हणजेच इलेक्ट्रोफिलिसिटी कमी करणं. सो याच्यामुळे अल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन्स. ओके. हा एक रिझन झाला. आता लास्ट रिझन बघा, दॅट इज स्टेरिक इफेक्ट. आता मी स्टार्टिंगला सांगितलं की बघा जर का इथे सी डबल बॉन्ड ओ आहे, इकडे जर का आर ग्रुप आहे, इकडे एच ग्रुप आहे. ठीक आहे. आणि तेच कीटोन मध्ये काय, इकडे हा ग्रुप आहे आणि हा इकडे ग्रुप आहे. हे दोन्ही मोठे मोठे बल्की ग्रुप आहे कम्पेअर्ड टू हायड्रोजन, फक्त छोटा आहे, खूप छोटा आहे. आणि त्या मानाने कार्बन आणि जे काय असेल CH3 C2H5 इथे जी काय मोठी अल्किलची लाईन असेल ती मोठी आहे. सो इथे पण बल्की ग्रुप, इथे पण बल्की ग्रुप, म्हणजे इकडून न्यूक्लिओफाईलला अटॅक करण्यासाठी मुश्किल जाणार आहे. तेच इकडे बल्की कमी आहे, त्याच्यामुळे इकडून न्यूक्लिओफाईल इझिली अटॅक करू शकेल. ठीक आहे. सो इथे पुन्हा डिफिकल्ट जाईल, इथे पुन्हा इझी जाईल. यालाच म्हणतात स्टेरिक हिंड्रन्स. ओके. सो हा जो स्टेरिक हिंड्रन्स आहे
हा इन केस ऑफ कीटोन हा स्टेरिक हिंड्रन्स जास्त आहे. ओके. आणि इन केस ऑफ अल्डिहाइड स्टेरिक हिंड्रन्स कमी आहे. त्याच्यामुळे न्यूक्लिओफाईल अटॅक करताना कधी पण अल्डिहाइडला पहिल्यांदा चूज करेल कंपॅरेटिव्हली कीटोनला. सो हे आपण आजचे पार्ट बघितले. फक्त अल्डिहाइड आणि कीटोन बद्दलच सांगितलेलं आहे याच्यामध्ये, जास्त काही सांगितलेलं नाहीये. खूप छोटे छोटे पॉईंट्स आहेत. नीट जर का बघितलं तर मोठं नाही वाटणार. तुम्हाला बुकमध्ये जवळजवळ 2 पेजेस दिले. बट बिलीव्ह मी, हे एवढेच पॉईंट आहेत. या पॉईंटच्या बाहेर तुम्हाला काही जास्त एक्सप्लेन नाही केलं. सो जर का माझ्या या नोट्स म्हणून तुम्ही प्रेफर करू शकता. या नोट्समधून जर का कळलं तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही एवढं बघून पुन्हा एकदा बुक वाचा. बुकमध्ये जे लिहिलंय वाचा, तुम्हाला एक्झॅक्टली नीट कळेल. किंवा आधी बुक वाचा आणि नंतर व्हिडिओ मधला पुन्हा समजून घ्यायचा प्रयत्न करा, तुम्हाला इझिली कळेल. ह्याच्यामध्ये बिलकुल असं काही खूप अवघड आहे वगैरे असं काही नाहीये. प्लस आहे मायनस आहे इफेक्ट हे मी तुम्हाला माझ्या परीने आत्ता शॉर्टकटमध्ये जेवढं समजवता येईल तेवढं समजावून दिलेलं आहे. बाकी तुम्ही बघा आणि जर का काही डाऊट्स असतील तर विचारा. ओके. आणि आधीच्या व्हिडिओमध्ये क्युमिनचं स्ट्रक्चर चुकलंय. मी चुकून क्युमिनच्या स्ट्रक्चरमध्ये टर्शरी क्वाटर्नरी कार्बन काढला. तो ऍक्च्युली तिसरा CH3 नकोय. तो फक्त एक नोटीस करून घ्याल, नोट करून घ्याल की आपलं जे क्युमिनचं स्ट्रक्चर आहे ते कसं असतं. फिनिल ग्रुप CH3 आणि वरती चौथा कार्बन हा H असतो. ओके. तो एक पार्ट फक्त माझ्याकडून चुकीचा झाला. सॉरी फॉर दॅट. ओके. अँड कीप स्टडिंग.